नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या विशेषची सुरुवात अकबर बिरबलाच्या गोष्टीनं. एकदा अकबरानं बिरबलाला विचारलं की जगात आंधळ्यांची संख्या किती आहे आणि डोळस लोकांची संख्या किती आहे. बिरबल म्हणाला की मी तुम्हाला उद्या याचं उत्तर देऊ शकेन. दुसऱ्या दिवशी बिरबल मुख्य रस्त्यावर चप्पल शिवण्याचं काम करत होता. तिथून राजाची सवारी चालली होती. राजानं बिरबलाला चप्पल शिवण्याचं काम करताना बघून विचारलं की बिरबला, तू इथं काय करतोयस? बिरबलानं शेजारी उभ्या असलेल्या सेवकाला सांगितलं की अकबराचं नाव आंधळ्यांच्या लिस्टमध्ये पहिलं लिही. मग बरेच अमीर उमराव आले आणि त्यांनीही हाच प्रश्न विचारला आणि त्यांची नावं आपसुकच आंधळ्यांच्या लिस्टमध्ये मात्र अकबराच्या नावाखाली आली. मग बिरबल महालात आला. अकबर संतापला होता. तो म्हणाला की तू माझं नाव आंधळ्यांच्या लिस्टमध्ये कसं लिहिलंस आणि तेही पहिल्यांदा? तेव्हा बिरबलानं सांगितलं की हे डोळस माणसांनी मला सांगितलं. कसं ते बघा. जे डोळस होते त्यांनी विचारलं की बिरबला, तू चप्पल शिवण्याचं काम का करतोयस? आणि जे आंधळे होते त्यांनी विचारलं की तू इथं काय करतोयस? अर्थात अकबराला जे समजायचं ते समजलं, पण नोटाबंदीचं असंच काहीसं झालंय. नोटाबंदीनं सगळा काळा पैसा बाहेर आल्याचा समज झालाय आणि बऱ्याच लोकांनी आंधळेपणाने त्यावर विश्वासही ठेवलाय. पण नेमका किती काळा पैसा बाहेर आला हे कोणी सांगत नाहीये आणि जो कोणी हे विचारतोय त्याची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे आजचा प्रश्न असा आहे की 50 दिवसात नेमका किती काळा पैसा बाहेर आला? पण चर्चेला सुरुवात करण्याआधी देशातले 3 मोठे नेते काय म्हणतात काळ्या पैशाबद्दल ते बघूयात आणि मग चर्चेकडे जाऊयात. प्रधानमंत्री देश को थोड़ा सा समझाएं, थोड़ी सी चीजें समझाएं. सबसे पहले 8 नवंबर के बाद कितना कालाधन निकला है, कितना कालाधन मिला है? आज 107 लोग मर गया और भी ज्यादा लोग स्टार्वेशन डेथ के लिए प्रस्तुत हो जाओ. एवरी बॉडी इज गोइंग फॉर स्टार्वेशन डेथ. हमारा गरीब लोग का नाम पे आप सौदा कर रहे हैं और हमारा पोरेस्ट ऑफ द पोर पीपल आर गोइंग फॉर स्टार्वेशन डेथ इन दिस कंट्री. व्हाई? हु इज रेस्पॉन्सिबल फॉर दिस? किसका जिम्मेदारी है? इसी के लिए 30 डेज आउट 3 दिन है. 1, 2, 3. इसका बाद क्या होगा? प्राइम मिनिस्टर को रिजाइन करना पड़ेगा, एनडीए गवर्नमेंट को. रिझर्व्ह बँकेने सांगितलं की आमची अशी अपेक्षा होती की कमीत कमी 3.5 लाख कोटी हे येणारच नाही. याचा अर्थ तो काळा पैसा आता तोही यायला लागला. मग आता चर्चा सुरू आहे की काळा पैसा कुठे आहे, कुठला काळा पैसा? म्हणजे असेल कुणाकडे काळा पैसा, पण तो अजून सरकारच्या हातात आलेला नाही. तर भातकळकर सर, मुद्दा असा आहे की 15,44,000 कोटी रुपये चलनातून बाद झाले होते. ही रक्कम 86 ते 87% होती. त्यातले 14 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झालेले आहेत. कुठे आहे काळा पैसा? आणि असं आहे आता की तुम्ही सुरुवातीला अकबर बिरबलाची गोष्ट सांगितली. तर मला असं वाटतं की या देशातल्या बहुसंख्य मीडियातल्या लोकांची आणि विरोधी पक्षांची अवस्था ही अकबरासारखीच झालेली आहे. अच्छा, असं 1.5 लाख कोटी रुपयाचा काळा पैसा हा जो परत आला नाही, तो 1.5 लाख कोटीचा काळा पैसा आहे असं आपण गृहीत धरू. आता शरद पवार बोलले की आरबीआयने सांगितलं की 3.5 लाख कोटी रुपये परत येणार नाही, तशी आमची अपेक्षा आहे. आता आरबीआयने हे कुठल्या पत्रकात सांगितलं हे शरद पवारांना माहिती. त्यामुळे मुद्दा असा आहे की मुळात जे 14 लाख कोटी रुपये आत्ता बँकिंग सिस्टीममध्ये जमा झाले आहेत ते सर्वच्या सर्व पैसे व्हाईट झालेले आहेत. असा कोणाचा गोड गैरसमज असेल तर तो गोष्ट वेगळी. आत्ता उद्यापर्यंतचा आकडा गृहीत धरला, आजचा आकडा, तर साधारणतः 1 लाख ते 1.5 लाख कोटी रुपयाचा काळा पैसा हा या सिस्टीममधनं बाहेर पडलाय. येणाऱ्या काळामध्ये हे जे 14 लाख कोटी रुपये डिपॉझिट झालेले आहेत, ज्याचा एक प्राथमिक अंदाज आज फायनान्स मिनिस्ट्रीने दिलेला आहे की साधारणतः 60 लाख लोकांनी 7 लाख कोटी रुपये हे या बँकांमधनं भरलेत असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्याच्यामुळे हे जे 14 लाख कोटी आहेत याच्यामधला किती पैसा ते लेजिटिमेट पद्धतीने आम्ही मिळवला आहे हे ते सांगितलं जाईल. हा त्यातून उरलेला पैसा काळा असेल, त्यामुळे ते येणाऱ्या काळामध्ये हे सिद्ध होईल, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आत्ता तर 1 लाख ते 1.5 लाख कोटी रुपये काळा पैसा हा सिस्टीममध्ये आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि तो जो पैसा परत आलेला नाही, येणाऱ्या काळामध्ये जे 14 लाख डिपॉझिट झाले त्यातला किती काळा पैसा हे येणारा काळ ठरवेल. त्यामुळे मला असं वाटतं की काही महिन्यानंतर, एखाद्या महिन्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट आकडा या संदर्भातला कळेल. अच्छा,
ठीक आहे, आपल्यासोबत रत्नाकर महाजन आहेत. रत्नाकर महाजनजी, काळा पैसा किती बाहेर आला हे कळण्यासाठी अजून 1 महिना थांबा किंवा 2 महिने थांबा असं म्हणतात भातखळकर सर. आम्ही काय 6 महिने सुद्धा थांबायला तयार होतो. आमचं काय त्यात एवढं विशेष आहे? नाही, मी काय म्हटलं ते नीट लक्षात घ्या, कळलं का? आमचं काय प्रश्न नाही हो, आम्ही 6 महिने थांबायला तयार आहोत. मुद्दा असा आहे की या निर्णयाच्या निमित्तानं ज्या लोकांना प्रत्यक्ष त्रास झाला, तहान भूक विसरून रांगेत उभं राहिल्यामुळं चक्कर येऊन 125 माणसं मेली, त्यांनी आणखीन किती थांबायचं असा प्रश्न आहे. दुसरं असं की आकडेवारीच्या संदर्भात आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये रिझर्व्ह बँकेने दिलेले आकडे आणि सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेले आकडे यात जवळजवळ 5 लाख कोटी रुपयांचा फरक आहे. आता हा फरक कुठून आला, काय आला? आता आम्ही तर काय ऑडिटर नाही, आम्ही तर काय अर्थतज्ञ नाही, आम्ही तर काय आरबीआयचे गव्हर्नर नाही, वित्तमंत्री नाही, पंतप्रधान नाही, रिजनल मॅनेजर नाही, मॅनेजिंग डायरेक्टर नाही, चेअरमन नाही, कोणीच नाही. त्यामुळे आता आम्हाला या आकडेवारीच्या जंजाळात कुठं घेऊन जाता? आम्हाला एवढंच कळतं की सुरुवातीच्या भाषणामध्ये काळ्या पैशाला बाहेर काढण्यासाठी जे उद्दिष्ट सांगितलं होतं त्याच्या नेमकं उलट घडतंय. म्हणजे असं की काळा पैसा बाहेर काढायचा याचा अर्थ कायदेशीर दृष्टीनं जो हिशेबातला पैसा नाही तो जिथं सापडेल तिथं त्यांच्यावर कारवाई करायची, गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करायची, त्यांना तुरुंगात पाठवायचं, दंड वसूल करायचा. हे सगळं काळ्या पैशाच्या संदर्भातली आकडेवारी आहे. इथं उलटच घडतंय. सगळा काळा पैसा हा बँकेत जमा करून घेतला जातो आहे आणि तो एक एक अॅम्नेस्टी स्कीम जाहीर करून व्हाईट करून घेतला जातोय. त्यामुळे काळा कुणाला म्हणायचं आणि गोरा कुणाला म्हणायचं, कारण नोटांचे रंग सुद्धा आता बदलले. त्यामुळे काळं कोण गोरं कोण हे सिद्ध कसं करायचं एवढा आमचा गोंधळ आहे. कदाचित तो आमच्या समजशक्तीच्या मर्यादा असतील, आम्हाला काय त्याच्यात असं कोणी म्हणलं तर मला काही भातखळकर सर, वाईट तुम्ही ह्या वाटणार नाही. अॅम्नेस्टी स्कीम्स ज्या रोज आणताय त्याच्यातून तुम्ही काळ्याचं पांढरं करण्याची सुरुवात केली, त्यामुळे काळा कुठला आणि पांढरा कुठला ओळखायचा कसा, असा सवाल आहे रत्नाकर महाजनांचा. काय मला ऐकू नाही आलं. तुम्ही रोज अॅम्नेस्टी स्कीम्स आणताय, रोज रोज नव्या आणि त्याच्यामुळं होतंय असं की काळ्याचं पांढरं होतंय बँकांमधून आणि त्याच्यामुळे काळा कुठला आणि पांढरा कुठला कसा ओळखायचा असा सवाल आहे. नाही, मला वाटतं की जो पैसा बँकेत जमा झाला तो सगळा पैसा हा पांढरा झाला असं समजणं, असं कोणी समजत असेल तर त्याचं अर्थविषयक हे फार मोठं अज्ञान आहे. तुमची आकडेवारी आता खरी पकडायची तर 1,44,000 कोटी हा पैसा जो बँकेमध्ये परत आलेला नाहीये तो ब्लॅक मनी आहे हे सिद्ध झालेलं आहे. क्रमांक 1. आता एखाद्याला 1.5 लाख कोटी रुपये कमी वाटत असतील तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. क्रमांक 1. जे पैसे जमा झाले आहेत त्या सगळ्या पैशाचा स्रोत आता जमा करणाऱ्या माणसाला सांगावं लागेल आणि या डिपॉझिटचं अनालिसिस चालू आहे. आणि म्हणून सरकारने अजून एक संधी दिलेली आहे की ज्यांनी लार्ज अमाऊंट्स भरलेली आहेत आणि ज्यांना हा पैसा माझ्याकडे कुठून आला हे त्यांना सांगता येणार नाही अशा लोकांकरता 50% पेनाल्टी आहे. 25% त्यातले विदाऊट इंटरेस्ट 4 वर्ष सरकारकडे भरायचे आहेत आणि 25% पैसा त्यांना वापरायला मिळणार आहे. हे जर का कोणी जाहीर केलं नसेल आणि जो असा एखादा म्हणाला की बाबा माझे हे सगळे लेजिटिमेट पैसे आहेत तर त्याचा क्लेम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अनेकदा जसं कंटेस्ट करत तसं कंटेस्ट करेल आणि त्यातून जो ट्रायब्युनलचा निर्णय येईल त्या निर्णयाप्रमाणे त्याला कारवाई करावी लागेल. त्यामुळे काळ्या पैशाच्या विरोधातली कारवाई ही 8 नोव्हेंबर पासूनच चालू झालेली आहे आणि म्हणून आपण पाहतोय की एवढ्या धाडी पडतायत आणि त्यातून ज्यांच्याकडे होर्डिंग केलेलं आहे त्यांचा काळा पैसा बाहेर पडतोय, कित्येक किलो सोनं बाहेर पडतंय आणि त्यामुळे काळ्या पैशाच्या संदर्भातली कारवाई ही कठोरपणे चालू आहे. आणि या नोटबंदीमुळे या देशातल्या सिस्टीम मधला काळा पैसा हा 100% मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलाय, ही यातली वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. तुमचा दावा आहे की मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर पडला. अभय टिळक आहेत आपल्यासोबत, आर्थिक विषयाचे जाणकार आहेत. अभय टिळक, असं म्हणता येऊ शकतं का की हा सगळा काळा पैसा होता आणि यातला आता जे 25% 50% पेनल्टी भरतील ते पेनल्टी भरणारे जे होते ज्यांना आता स्रोत सांगता येणार नाही तो काळा पैसा आहे जो की 1-1.5 महिन्यांनी बाहेर पडेल असं भातखळकर सांगतायत. आणि आतापर्यंत ज्या लोकांनी पैसे भरले जे की 14 लाख कोटी रुपये सिस्टीम मध्ये आले ते अकाउंटेड होते की याला काय म्हणायचं, म्हणजे काळा ब्लॅक मनी म्हणायचं, अनअकाउंटेड मनी म्हणायचं, ग्रे मनी म्हणायचं, याला म्हणायचं काय? अभिजित, आपण एक गोष्ट पहिल्यापासून स्पष्ट अशी ठेवूया की पहिली गोष्ट जो ज्याला आपण काळा पैसा किंवा बेहिशोबी धन म्हणतो
मुळात हे कुठेही ऑफिशियल रेकॉर्डमध्ये येत नाही म्हणून त्याला आम्ही बेहिशोबी दर म्हणतो. त्यामुळे खरोखर समांतर अर्थव्यवस्थेचं आकारमान किती आहे आणि आमच्या देशामध्ये काळा पैसा नेमका आहे तरी किती, की जो कर चुकवून जमा केलेला आहे, याच्या संदर्भात आमच्याकडे कुणाकडेही विश्वासार्ह आकडेवारी नाहीये. बरोबर. जे सगळे अंदाज व्यक्त केले जातात ते अंदाज आहेत, ही पहिली गोष्ट. दोन, दुसरी एक अत्यंत हे म्हणजे इतके वर्ष आपण बोलतो आहोत की ज्याला आम्ही काळं धन म्हणतो किंवा बेहिशोबी पैसा म्हणतो, याच्यापैकी रोखीच्या स्वरूपामध्ये फार थोडं प्रमाण असतं. कारण कोणीही बेहिशोबी पैसा जवळ रोख स्वरूपामध्ये ठेवण्याचं रिस्क हे घेत नाही. त्यामुळे आता सरकारने 8 नोव्हेंबर नंतर आपण जी नोटा बदल किंवा नोटाबंदी केलेली आहे त्याचा परिणाम आमच्या देशात जे काही काळं धन असेल त्याच्यापैकी रोख स्वरूपामध्ये जो पैसा कुणी बाजूला ठेवला असेल त्याच्यावरतीच त्याचा परिणाम होणार होता. म्हणजे एकूण जो काळा पैसा आहे त्यातल्या फार थोड्या पैशावर या निर्णयाचा परिणाम होणार होता. ही दुसरी महत्वाची गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे काही समजा 15.5 लाख कोटी रुपयांपैकी 14 लाख कोटी रुपये समजा जमा झाले असतील तर माझं असं मत आहे की याचे 3 आपल्याला पर्याय बघायला लागतील. पहिली गोष्ट, ज्याप्रमाणे भातखळकर म्हणतायत की एकूण ज्या मूल्याच्या चलनी नोटा 8 नोव्हेंबरला चलनामधनं मागे घेतल्या गेल्या त्याच्यापैकी जेवढ्या चलनी नोटा बँकांकडे उद्या संध्याकाळी बँकिंग आवर संपेपर्यंत परत येणार नाहीत, बरोबर, या दोन्हीतली वजाबाकी हे पहिलं आपण म्हणूया की मोजमाप बेहिशोबी पैशाचं आहे. 2, जनधन खात्यांमध्ये आजवर जो एकदम पैसा जमा झालेला आहे की जो माझ्या अंदाजाने माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या व्याख्येप्रमाणे किंवा माहितीप्रमाणे तो जवळपास 70,000 कोटी आहे. बरोबर. म्हणजे जी जनधन खाती ती योजना जाहीर झाल्यापासून डॉर्मंट होती तिथे एकदम 8 नोव्हेंबर नंतर पैसे जमा झालेले. त्यामुळे तो बेहिशोबी पैसा असावा असं मानायला सकृत दर्शनी तरी आपल्याकडे जागा आहे. आणि तिसरा मुद्दा जो भातखळकर म्हणतात तो बरोबर आहे की हे जे 14 लाख कोटी जमा झालेले आहेत याची जेव्हा आता आयकर विभागाकडनं चौकशी होऊन त्यातनं जो पैसा हा कर बुडवून जमा केलेला आहे म्हणून तो काळा आहे हे निष्पन्न होईल. या तिन्हीची बेरीज म्हणजे या 8 नोव्हेंबर नंतर केलेल्या नोटाबंदीमधनं बाहेर आलेल्या बेहिशोबी पैशाचा कुठेतरी आपल्याला लेखाजोखा मांडता येईल. शेवटचा फक्त मी मुद्दा एकच मांडतो की यातनं एकच गोष्ट फक्त अधोरेखित होतीये ती अशी होतीये की जो काही कर चुकवून काळा पैसा जमा केला जातो तो ताबडतोब मालमत्तेमध्ये रूपांतर त्याचं होतं. रोख स्वरूपामध्ये फार तुलनेने कमी प्रमाण हे अर्थव्यवस्थेमध्ये फिरत असतं. एवढीच बाब आजवर मला वाटतं फार स्पष्टपणे अधोरेखित झालेली आहे. पण योगानंद काळे आहेत आपल्यासोबत. योगानंदजी, मुद्दा असा आहे ना की आता काळा पैसा बाहेर यायला पाहिजे होता याच्याबद्दल कोणाचाच दुमत नाहीये, पण त्यासाठी नोटाबंदी हा एकमेव उपाय होता का? तर अॅम्नेस्टी स्कीम्स आणल्या वेगवेगळ्या. नोटाबंदीनंतर अॅम्नेस्टी स्कीम्समध्ये लोकांनी पैसा घातला. खरं तर अॅम्नेस्टी स्कीम मग द्यायला कशाला पाहिजे होतं? जर तुमचा काळ्या पैशा विरोधातला जर स्ट्राईक होता तर अॅम्नेस्टी स्कीम्स जाहीर करायची गरजच काय होती? थेटपणे ज्यांच्याकडे काळा पैसा ज्यांनी बँकेमध्ये आणून भरलेला आहे, जो बेहिशोबी आहे, त्यांच्यावरती थेटपणे कारवाई करायला पाहिजे. तुम्ही वाईट करायला चान्स देताय, मग त्याच्यामधला जो 50% तो आमच्याकडे ठेवून घेऊ, मग 25% तुम्हाला देऊ, हे काय आहे? मला असं वाटतं की मोदी सरकारने घेतलेला हा अत्यंत धाडसी निर्णय आहे. आतापर्यंत सरकारने इन्कम डिक्लेरेशन स्कीम जवळजवळ 7 डिक्लेअर केल्या आणि 7 इन्कम डिक्लेरेशन स्कीम मधनं देखील ज्या प्रमाणात काळा पैसा बाहेर यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आला नाही. परंतु नोटाबंदी केली आणि नोटाबंदी केल्याबरोबर सगळे पैसे बँकेत जमा करा किंवा जे घरी राहतील त्याचं मूल्य 0 आहे. ते 1.5 लाख कोटी रुपये जवळजवळ घरी आहेत लोकांच्या. पण जे बँकेत जमा झालेले पैसे आहेत या जमा झालेल्या पैशांपैकी नेमकी किती काळे पैसे आहेत ते वाईट झाले बँकेत गेल्यानंतर. योगानंद काळेजी, मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे फायनान्शियल ऑडिट होईल. नाही योगानंद काळेजी, एक सेकंद द्या मला. माझा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे. मुद्दा असा आहे की जर काळ्या पैशा विरोधातला आपला स्ट्राईक आहे, बरोबर आहे, आपल्याला जर काळ्या पैशा विरोधातच लढायचं, आपल्याला जर काळ्या पैशा विरोधातच लढायचंय, आपला जर लढा काळ्या पैशा विरोधात आहे, तर अॅम्नेस्टी स्कीम्स या सगळ्या काळ्या पैशावाल्यांना द्यायची गरजच काय? होऊ देत ना त्याची रद्दी. अन्य काय? मला नेमका प्रश्न नाही कळला. पुन्हा एकदा मुद्दा असा आहे की जर आपला लढा काळ्या पैशा विरोधात आहे तर अॅम्नेस्टी स्कीम्स जाहीर करून काळ्या पैसेवाल्यांना आपण संरक्षण का देतोय? त्यांचं थोडं तरी पांढरं आपण का करू पाहतोय? होऊ द्या ना त्यांच्या पैशाची रद्दी. हा कुठला आहे न्याय?
नाही, त्यांना संरक्षण कुठेच दिलं गेलं नाहीये. यांना संरक्षण नाहीये. अजून या पैशाचं फायनान्शियल ऑडिट व्हायचं आहे आणि त्यामुळे आता आपलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याचं फायनान्शियल ऑडिट करेल. याच्यातला नेमका पैसा हा कायदेशीर मार्गाने किती होता याचं ऑडिट होईल आणि त्यामुळे जो लिगल मार्गाने पैसा आला तो व्हाईट मनी आहे आणि जो इतर मार्गाने पैसा आलेला आहे तो ब्लॅक मनी आहे. सध्या तो व्हाईट झाला, परंतु ठीक आहे. प्रत्यक्षात तो प्रमुख अर्थव्यवस्थेचा आता भाग झालेला आहे. ठीक आहे, आणि ठीक आहे. त्याच्यामुळे कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल. ठीक आहे. माझा प्रश्न नेमका हाच आहे भातखळकरजी, तुम्हालाही नेमका हाच प्रश्न आहे. योगानंद काळेंनी त्याचं म्हणजे मला माहित नाही की नेमकं काय उत्तर दिलं, पण मुद्दा असा आहे ना की जर आपला काळा पैशा विरोधातला लढा आहे तर आपण अॅम्नेस्टी स्कीम जाहीर का करतोय? आपण लोकांना त्यांचे पैसे 50% तरी 25% तरी आपण व्हाईट करण्याचे चान्सेस त्यांना का देतोय? मोठा डिव्हिडंड मिळाला असता सरकारला. जो काही 1.5 लाख कोटी आता तुम्हाला दिसतोय तो जर आपण अॅम्नेस्टी स्कीम्स दिल्या नसत्या तो कदाचित 4, 5, 6 लाख कोटीचा मिळाला असता. लोकांनाही बरं वाटलं असतं की काळ्या पैशावाल्यांनी आपल्याला शोषून जो पैसा घेतलेला आहे तो सगळा पैसा सिस्टीमच्या बाहेर गेला. हा व्हाईट करण्याचा चान्स कुठे दिला? हे सगळे अर्थव्यवस्थेशी संबंधित व्हाईट करण्याचा चान्स नाही दिला आणि आपण नोट. त्याच्या पहिला मुद्दा. हा. दुसरा मुद्दा असा आहे, हा. हे काही फौजदारी आपण कायद्याच्या संदर्भातले व्हाईट प्रश्न नाही, म्हणजे करण्याचा इन्कम chance टॅक्सला दिला. कोणालाही अटक करता येत नाही. मुद्दा हा आहे की सरकारने काळ्या पैशाच्या विरोधातली मोठी लढाई चालू केली का नाही, तर ती चालू केलेली आहे. या सरकारने एक निश्चित विचार डोळ्यासमोर ठेवला आणि त्या दिशेने सत्तेवर आल्यापासून पावलं उचललेली आहेत. मुद्दा सत्तेवर आल्यानंतर भातखळकरजी, पहिल्या मुद्दा असा आहे दिवशीच की पहिल्या amnesty कॅबिनेटमध्ये schemes एका कशासाठी? तासाच्या आत जर काळा पैसा आपल्याला मोठ्या प्रमाणात बाहेर जरा ऐकून घ्या ना काढायचा जरा. आहे, अॅम्नेस्टी स्कीम्स कशासाठी? हा साधा प्रश्न आहे. हो, साधा प्रश्न तर साधं उत्तरच देतोय. बरं. असा उत्तर त्याचं आहे की म्हणून सुरुवातीला म्हटलं की हे अर्थविषयक प्रश्न असतात ज्याचा उल्लेख अभय टिळकांनी केला की आलेला सगळा पैसा हा काळा आहे का, तर क्लासिकल डिबेटमध्ये असं म्हणता येणार नाही, कारण रोखीचा व्यवहार हा काळा व्यवहार नसतो क्लासिकल डिबेटमध्ये. पण रोखीचा व्यवहारामधला लिजिटिमेट व्यवहार किती आणि काळा व्यवहार किती हे ठरवणं हे अत्यंत अवघड बाब असते आणि त्याच्यामुळे सरकारने एक संधी याच्यामध्ये डिबेटेबल पॉइंट्स असल्यामुळे यातली जी लाईन आहे ती अत्यंत थीन असल्यामुळे सरकारने एक चांगली पेनाल्टी मारून या संदर्भातलं एक संधी लोकांना दिलेली आहे. मग तुमच्या लॉजिकने मरायचं असेल तर अनेक क्षेत्रामध्ये आपण अॅम्नेस्टी स्कीम जाहीर करतो. ती कशाकरता करतो? स्टॅम्प ड्युटी भरलेली नसते वर्षानुवर्ष लोकांनी. त्यामुळे अशा पद्धतीच्या योजना सरकार आणतच असतं. काळ्या पैशाच्या विरोधातल्या लढ्याशी जर तुम्ही तुलना कराल तर अवघड होईल ना. प्रश्न असा आहे ना की लोकांना हा प्रश्न पडला की काळ्या पैशावाल्यांचे पैसे पांढरे कशाला करून देता? हा साधा प्रश्न आहे. काही अवघड होत नाही हो. अहो असा आहे, हा साधा प्रश्न नाहीये हो. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जे उत्तर पाहिजे ना ते उत्तर जे आहे त्या उत्तर कोणाकडनंही मिळणार नाही, तर कारण असं आहे की तुमचा प्रश्नच वेगळा आहे. असं आहे, पूर्वीच्या सरकारने सुद्धा अॅम्नेस्टी स्कीम आणलीच होती. कळलं की नाही? काय त्याला काय VIDS स्कीम म्हटलं जायचं. मी सुरुवातीलाच म्हटलं की 14 लाख कोटी जे जमा झालेले आहेत, मला जे उदाहरणार्थ एखाद्याला सरकारने नोटीस दिली की तुम्ही 50 लाख रुपये जमा केलेत, तर तो ताबडतोब 50 लाखामधला 30 लाख रुपये हे काळा पैसा म्हणून सरकार डिक्लेअर नाही करू शकत. त्याची एक प्रोसिजर आहे आणि म्हणून सरकारने विक्री करामध्ये तुम्ही अॅम्नेस्टीची स्कीम देता, त्या पद्धतीची स्कीम आहे. मग तुम्ही जनधन खाते उघडायला सरकारला लावली, IDSची स्कीम आणली, प्रधानमंत्री गरीब कल्याण कोषची आता स्कीम आणलेली आहे आणि त्यामुळे अत्यंत लॉजिकल अर्थाने या स्टेप्स या मांडल्या जात आहेत. याचं कारण असं आहे की सरकार असं समजू शकत नाही की सगळा कॅशचा व्यवहार हा काळाचा व्यवहार आहे. तसं मानणं हे 100% चूक असेल आणि म्हणून टप्प्याटप्प्याने सरकार या संदर्भात पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे सरकारची पावलंही या दृष्टीने योग्य दिशेने पडतायत. जो टिळकांनी मुद्दा मांडला तो 100% बरोबर आहे. अंदाजानुसार 6% काळा पैसा हा करन्सीच्या रूपात आहे आणि म्हणून सरकारने गोल्डच्या विरोधामध्ये सुद्धा कारवाई चालू केली आहे. तिसरा काळा पैसा जो असतो तो हा रिअल इस्टेटमध्ये असतो आणि म्हणून बेनामी
व्यवहारांच्या बाबतीत सुद्धा सरकारने कठोर कायदा केलेला आहे आणि त्याच्या कारवाईला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत, याची सुद्धा प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली, आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. ठीक आहे. मुद्दा असा आहे की काळ्या पैशाची अॅम्नेस्टी स्कीम्स काळ्या पैशावाल्यांसाठी असावी का, म्हणजे बाकीच्या अॅम्नेस्टी स्कीम्स सारखं काळ्या पैशासाठी पण तशा पद्धतीने बघितलं जावं का, हा प्रश्न आहे. मी परत आल्यानंतर रत्नाकर महाजन आणि अभय टिळक यांच्याकडे पण जाणार आहे. छोटासा ब्रेक घेऊयात, कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तर प्रश्न असा आहे की काळा पैसा किती बाहेर आला. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो की अॅम्नेस्टी स्कीम्स काळ्या पैशावाल्यांसाठी कशाला द्यायच्या, आणि त्याचं उत्तर दिलं की सगळे प्रश्न हे या संदर्भातले आर्थिक विषयाशी निगडीत असतात आणि ही अॅम्नेस्टी स्कीम देणं काही फार चुकीचं नाहीये असं म्हणणं आहे भातखळकर सरांचं. ठीक आहे. रत्नाकर महाजनजी, अॅम्नेस्टी स्कीम्स दिल्या तर काय बिघडलं, त्यातून ज्या लोकांना त्यानंतरही काळा पैसा ज्यांच्याकडे राहील त्याच्यामधून पण ज्याला आयकर विभाग चौकशी करेल आणि त्याच्यामधून पुढे येईल जितका काळा पैसा आहे तो, आणि त्यांच्यावरती कारवाई होईल. सर्वज्ञतेची शाल पांघरून सर्व विषयांबद्दल फक्त आपल्यालाच सगळं ज्ञान आहे आणि इतरांना त्यातलं काही कळत नाही असं आव आणून एकदा बोलायचं ठरवलं की त्या चर्चेमध्ये फारसा अर्थ राहत नाही. हे या सरकारच्या किंवा आजच्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलायला लागलं की लगेच कालचा विषय काढला जातो, कालच्या सरकारचा हे विषय काढला जातो. म्हणून त्या बाबतीत फक्त 2 मुद्दे मी सांगतो. नंबर 1, या आधीच्या सर्व सरकारांनी अॅम्नेस्टी स्कीम्स जाहीर करून त्याबद्दल प्रयत्न केलेले आहेत, पण 91-92च्या दरम्यान जेव्हा असं लक्षात आलं की या अॅम्नेस्टी स्कीम्सचा फारसा उपयोग होत नाही, उलट त्याचा प्रचार करणं, त्याची वसुली, त्याचा स्टाफ, हे सगळे खर्चच जास्त वाढतात, म्हणून अॅम्नेस्टी स्कीम्स बंद झाल्या. आता काळा पैसा अनर्थ करण्यासाठी कुणी काय प्रयत्न केले आणि त्याला किती यश आलं. 2015 सालच्या 31 जुलै 2015 या दिवशी या देशाच्या अर्थमंत्र्यानं 1961 नंबरच्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की 2012 ते 2014 या 2 वर्षाच्या काळात एकूण 1,32,194 कोटी रुपयांचा काळा पैसा अनर्थ झाला. हे उत्तर कोणी दिलंय? या सरकारच्या वित्तमंत्र्यांनी, कारण 2015 साली हेच सरकार होतं. म्हणून ह्या सरकारचं त्या सरकारचा असा भेद मी सांगत नाही, बिकॉज गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअम आणि आर्थिक व्यवहार इज ऑल्सो अ कंटिन्युअम. मुद्दा फक्त तो कसा हाताळला जातो आणि त्याला यश किती येतं एवढ्या पुरताच मुद्दा आहे. म्हणून मी हे सांगितलं की 2012 ते 2014 या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा अनर्थ झालाय, ही इतिहासातली गोष्ट ज्यांना नामंजूर करायची असेल आणि आम्हीच पहिले, आम्हीच सगळ्यात मोठे असं म्हणायचं असेल, त्यांचा विषय सोडून द्या. लोकांच्या दृष्टीने अजूनही प्रश्न असा आहे की जर अधिकृत अर्थव्यवस्थेच्या बाहेर असलेला बेहिशेबी पैसा जवळ बाळगणं हा गुन्हा असेल आणि तो केवळ आर्थिक गुन्हा नव्हे तर फौजदारी गुन्हा सुद्धा असेल, तर तो ज्यांच्या जवळ आहे तो सरळ कॉन्फिस्केट करण्याच्या ऐवजी किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या मार्फत, ईडीच्या मार्फत त्यावर सरळ कारवाई करण्याच्या ऐवजी 4 अॅम्नेस्टी स्कीम्स 2 वर्षाच्या नाही, या 8 महिन्यांच्या काळात कशा करता केला. दुसरा एक अतिशय विचित्र निर्णय आत्ता झालाय, शेवटचा निर्णय म्हणजे आरबीआयनी आतापर्यंत 62 फतवे काढलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला आधीच्या फतव्याच्या विरोधी पुढचा फतवा असतो. आता ते जाऊ द्या, त्याच्यावरही पुन्हा काहीतरी आर्ग्युमेंट होईल म्हणून ते मी सोडून देतो. आत्ताचा लेटेस्ट फतवा असा आहे की अमुक एका तारखेनंतर सुद्धा जर कुणाच्या याच्यात जुन्या नोटांमधला पैसा आढळला तर त्याला म्हणे दंड करणार किंवा शिक्षा करणार. अरे, या विशिष्ट तारखेनंतर 31 मार्च नंतर जर हा कागदच होणार आहे तर कागद जवळ बाळगण्यासाठी शिक्षा कशाला पाहिजे, कायदा कशाला पाहिजे, सरकारचं हे कशाला पाहिजे. ठीक आहे. मुद्दा इतका साधा असताना तो असा गोल 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 फिरवायचा आणि परत त्याच ठिकाणी आणून ठेवायचा. याच्यातून आर्थिक चर्चाही होत नाही, राजनीतिक चर्चाही होत नाही आणि सौहार्दाची चर्चा सुद्धा होत नाही. 4 अॅम्नेस्टी स्कीम्स का?
रत्नाकर महाजन म्हणतात की 4 अॅम्नेस्टी स्कीम्स कशासाठी? हॅलो, नाही, पहिली गोष्ट अशी आहे की सारखी काही अम्नेस्टी स्कीम मी मांडलेली नाहीये. पहिला मुद्दा, अम्नेस्टी स्कीम हा शब्द तुमचा आहे. राहुल गांधींनी तर म्हटलं की फेअर अँड लवली स्कीम आहे. त्यांच्या काळात जी स्कीम चिदंबरम यांनी आणली होती त्याच्यामध्ये तर पेनल्टीज नव्हती, 30% टॅक्स होता फक्त. आणि म्हणून यावेळेला जी पहिली स्कीम आणली त्याच्यामध्ये 45% टॅक्स होता. नॉर्मल आपल्याकडे 30% जी स्लॅब आहे, 15% दंड होता. आणि या 45% रक्कम जी भरायची होती ही जो ऑलरेडी व्हाईट इन्कम सबमिट केलेला आहे रिटर्नमध्ये, त्या व्हाईट इन्कम मधनं 45%चा दंड किंवा पेनाल्टी जी आहे ती भरायची होती. हे लक्षात घ्या. आता दुसरी स्कीम का आणली तर मोठ्या प्रमाणावर नोटबंदीनंतर लोकांनी पैसे आपल्या बँकांमध्ये डिपॉझिट केलेले आहेत आणि याच्याकरता 45%च्या ऐवजी 50%ची स्कीम आणलेली आहे. एक मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे ही अम्नेस्टी स्कीम बी नाहीये, ही फेअर अँड लवली स्कीम नाहीये. आता आधीच्या सरकारच्या विषयी बोलायचंच नाही. आता यांना वाटतं की ती आणीबाणीच चालू आहे अजून इंदिरा गांधींची. अहो, तुम्ही काळ्या पैशाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 3-3दा सांगून एसआयटी नेमली नाहीत. आणि या सरकारने गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये एका पाठोपाठ एक इतकी पावलं उचललेली आहेत की मॉरिशसची डबल टॅक्सेशन ट्रीटी ही रेक्टिफाय केली पाहिजे, ही वर्षानुवर्ष मागणी होती. ती या सरकारने पूर्ण केली. सायप्रसच्या मार्गे काळा पैसा या देशातला बाहेर जाऊन त्या मार्गे व्हाईट होतो, ती ट्रीटी आम्ही सुधारली. सिंगापूर बरोबरची ट्रीटी सुधारण्याचं काम चालू आहे. आजच्या इकॉनॉमिक टाइम्सला या संदर्भातली बातमी आहे. वेळ वाचवा. जगातल्या सर्व देशांकडे त्यांच्या अकाउंटमधले पैसे कळण्याकरता रिअल टाइम इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे, याच्या संदर्भातले करार केले. भातखळकरजी, हे सगळे मुद्दे जे आहेत, जी पावलं चांगली उचलली गेली ती चांगलीच आहेत. पण अभय टिळकांकडे जायचं मला. अभय टिळकचा मुद्दा असा आहे की आता ह्या अशा पद्धतीच्या स्कीम्स आणल्यामुळे काही लोकांचं तर फावणार आहे, हे निश्चित आहे. मग अशी स्कीम आणून अशा पद्धतीचे थोडं का होईना आर्थिक संरक्षण देण्याची गरज होती का? काळा पैशावर जर आपल्याला सर्जिकल स्ट्राईक करायचं होतं तर. अभिजित, मी जाऊ का? मी थोडं याकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याचा तुमचा प्रयत्न. आवाज मला फार आधीची जी स्कीम होती, जी व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम होती, जी 30 सप्टेंबरला संपली. त्यावेळी भातखळकर म्हणतात त्याप्रमाणे 45% टॅक्स आपण लावणार होतो. त्यातनं 65-66 हजार कोटी रुपये सरकारकडे जमा झाले. त्याच्यानंतर जसं आपण व्यवहारामध्ये आधी गाजर दाखवायचं, मग काठी मारायची, पुन्हा गाजर दाखवायचं, हा जो आपण प्रकार करतो त्यातला हा प्रकार धोरणात्मक आहे. मला असं वाटतंय आपली एक थोडी गफलत अशी होतीये, 30 डिसेंबरच्या नंतर 31 मार्च पर्यंत जे लोक जुन्या नोटांच्या म्हणजे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांच्या स्वरूपातला पैसा जो 30 डिसेंबर पर्यंत त्यांनी बँकेत भरलेला नाहीये, तो जर ते 31 मार्च पर्यंत भरणार असतील तर त्यांच्याकरता ही दुसरी स्कीम आहे की त्यातला मग असा जो पैसा 30 डिसेंबर ते 31 मार्च या काळामध्ये जमा होईल त्यातला 50% हा जर त्या माणसाने स्वतः सांगितलं असेल की हो हा माझा कर चुकून जमवलेला पैसा आहे, तर तो 50% सरकार जप्त करेल. त्या उरलेल्या 50%पैकी 25% 4 वर्षाकरता सरकारकडे बिनव्याजी ठेवायचे आणि 25% त्याला मिळणार आहे. जर त्या माणसाने सांगितलं नाही तर 87% पैसा हा सरकार जप्त करणारे कर रूपाने. प्रश्न एवढाच आहे, हे साधं मला असं वाटतं हा व्यावहारिक न्याय असा आहे की एक जसं आपल्या मध्ये संस्कृत मध्ये एक म्हण आहे की सर्वनाश समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडिता, की सर्वनाश होण्याचा जर प्रसंग आला तर त्यातल्या त्यात शून्य माणूस निम्म्यावर पाणी सोडतो आणि निम्म तरी वाचवतो. तसं उरलेला पैसा 31 मार्च नंतर हा आता जसं आपले महाजन साहेब म्हणले की ती रद्दी होणार आहे. मग त्या रद्दी होण्यापेक्षा त्यातल्या त्यात जर सुबुद्धी सुचली तर निदान 50% तू हे कर, टॅक्स भर, 25% जवळ ठेव आणि 25% नक्कीच. योगानंद काळेजी, शेवटचा 1 मिनिट आहे. मुद्दा असा आहे की या सगळ्या निर्णयाचा आपल्या आर्थिक धोरणांवरती पुढचा कसा परिणाम होईल? काळा पैसा बाहेर आलाय का आणि तो आल्यानं आपल्याला काय फायदा होईल? शेवटची 30 सेकंद. काळा पैसा अर्थव्यवस्थेत आला तर नेमका प्रश्न पुन्हा रिपीट करा आपण. काळा पैसा बाहेर आलाय का? आला असेल तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला काय फायदा होईल?
नीट ऐकायला येत नाही बघा मला इथे. काळा पैसा जर अर्थव्यवस्थेत पांढरा झाला, हा. आपली सध्याची जी एक समांतर अर्थव्यवस्था होती काळ्या पैशाची, ती समांतर अर्थव्यवस्था मोदींच्या या निर्णयामुळे तर नष्ट झाली. कारण नष्ट झाली. ती काळ्या पैशाच्या आधारावर चालली होती. त्याच्यामुळे आता सर्व पैसे एक तर बँकेत जमा झाले आणि जे बँकेच्या आहेत बाहेर आहेत त्यांचं मूल्य शून्य झालं. त्याच्यामुळे जी एक समांतर अर्थव्यवस्था काळ्या पैशाच्या आधारावर या देशामध्ये चालत होती ती नष्ट करण्यामध्ये हे सरकार यशस्वी झालं. हे सर्वात महत्वाचं मला असं वाटतं या योजनेचं यश आहे. कारण ती समांतर ठीक आहे. अर्थव्यवस्था युवन काळजी तुमचा मुद्दा लक्षात आला, पण माझा प्रश्न तुम्हाला नीटसा ऐकून न गेल्यामुळे थोडासा गोंधळ झाला. मी असं विचारलं होतं की त्याचा काय फायदा होईल आणि जर असं झालं नसेल तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल असा माझा प्रश्न होता. पण मुद्दा असा आहे की आता वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागतंय. पण गंमत अशी आहे की 15 लाख कोटींपैकी 14 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झालेले आहेत वेगवेगळ्या स्कीम्समधून, ज्या ॲम्नेस्टी स्कीम्स किंवा त्याला IDS म्हणू आपण थोडक्यात प्रकारामध्ये. त्याच्यामधूनही काही पैसा व्हाईट होतो आहे. त्याच्यामुळे काळ्या पैशावरचा हा सर्जिकल स्ट्राईक किती फायद्यात आहे आणि किती तोट्यात आहे, मोदी सरकारने घेतलेला निर्णय फेल आहे की पास आहे, हे कळण्यासाठी अजून आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल. जोपर्यंत आयकर आपल्या सगळ्या ज्या अर्थव्यवस्थेच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा पूर्ण विचार करून त्याची पूर्णपणे ॲनालिसिस करत नाही त्या सगळ्या व्यवहारांचं, धाडी पडलेल्या जमा झालेल्या पैशाच्या रकमेचं, तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं थोडंसं घाईचं होईल. पण आपल्या सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा ABP.